तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी. पहिल्याच पावसाने रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप. नागरिकांसह वाहन चालकांची देखील तारांबळ. पुण्याला मान्सून पर्व पावसानं झोडपलं. पिंपरी चिंचवड, शिरूर, खेड, हडपसरमध्ये पावसाचा तडाखा. चाकणच्या मुख्य चौकामध्ये गटार तुंबल्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचलं. वाहतुकीवर त्याचा परिणाम. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक. वाशिममध्ये इंधनासाठी शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपावर मुक्काम. परभणी, जळगावमध्ये नागरिकांच्या रांगा. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. बुलढाण्यामध्ये इंधन टंचाईचा मोठा भडका. कॅनमध्ये पेट्रोल न दिल्यामुळे कर्मचाऱ्यावर तलवार आणि कोयत्यानं हल्ला. चौघांवर गुन्हा दाखल. तर शेगावमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण. चाळीसगावमध्ये कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. वाघळे इथे शेतकऱ्यांनी जळगाव चांदवड महामार्ग अडवला. वाहतूक विस्कळीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेल अभावी टँकरने होणारा पाणी पुरवठा ठप्प. N5 परिसरामधील जलकुंभावर टँकर उभे. पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. परभणीमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना सातबारा दाखवण्याची अट. आधार कार्ड आणि सातबारा दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या. पुरवठा विभागाचे आदेश. पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना सातबाऱ्याचा अतिरिक्त बोजा कशासाठी? राजू शेट्टींचा सवाल. तर पंपावर शेतकऱ्यांकडे सातबारा मागितल्यास कारवाई करू. कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा इशारा. विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. 17 जागांपैकी 12 जागा लढवण्यावर भाजप आग्रही. तर ठाणे, नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या सेनेचा दावा. राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही. विधान परिषदेच्या 7 जागांवर शिंदेंची शिवसेना ठाम. तडजोड नाही. शिवसेनेनं आधीच भाजपसमोर 7 जागांचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला 3-4 जागा दिल्या. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीकडनं राज्यसभेसाठी सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदी, प्रमोद हिंदुराव यांच्यासह काही नावांचा विचार सुरू. येत्या आठवड्यामध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार. भुजबळ सुद्धा राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाहीत. आम्ही समाजासाठी भांडतोय. मला समाजाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे. जरांगेंचं वक्तव्य. भाजप नेते प्रसाद लाड, मनोज जरांगे यांच्यामध्ये जवळपास 2 तास चर्चा. जरांगेंच्या मागण्या शासन दरबारी मांडणार. त्यांनी आंदोलन मागे घ्यावं. लाड यांचं आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं संजय शिरसाटांची कानउघडणी. महायुतीमध्ये वाद होतील अशी विधानं करू नका. शिंदेंच्या सूचना. सूत्रांची माहिती. आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक. उद्धव ठाकरेंची बच्चू कडूंवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेची मराठवाडा विभागाची बैठक संपन्न. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा. मातोश्रीवरील बैठकीला नागेश पाटील आष्टीकरांची उपस्थिती. नीट प्रकरणामध्ये आणखी एका प्राध्यापिकेला अटक. प्राध्यापिका मनीष हवालदारला पुण्यामधून ताब्यात घेतलं. फिजिक्सचा पेपर फोडणारा आणखी एक मास्टरमाइंड अटकेत. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईची झळ. 14 गावांमध्ये विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे. विहिरीमधील पाणी पातळीतही मोठी घट. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.